साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं. साहेब, त्याला जोडून एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं. त्या मतदारसंघ त्याचा वादा डायरेक्ट सांग उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे. आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं इकडे अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि लवकर तरुण एका बाजूला. त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? निकाल का लागला? काल हा निकाल का झाला?